मित्राचं महत्व किती आहे नेमकं. कारण मी त्या दिवशी बोलताना असं म्हटलं की तुम्ही दोघं जण जय वीरू येईल नाही का, मला सहज असं उदाहरण द्यावंसं वाटलं. ते हळूहळू ते उदाहरण जरा थोडं बदलत गेलं आणि हे राम लक्ष्मण आहेत अशा प्रकारचं उदाहरण नक्की झालं पुढे. आणि खरंच त्याला राम लक्ष्मण आहे, दोघं या दोघांसाठी टाळायला पण आहे. प्रथमेश दादाने उत्तर द्यायचं आहे की साहिल दादा त्याचा नेमका का मित्र आहे, म्हणजे काय गुण आवडतात त्याच्यातले. आणि साहिल दादाने उत्तर द्यायचे प्रथमेश दादा मित्र म्हणून का ग्रेट आहे. पटकन साहेब माझं दुसरा भाऊ आहे. पहिली गोष्ट आम्ही आता पण जेवढं केलं ते सगळे संघ केलेले. जिथं मी कमी पडलो ते मला वरती आणले, जर तो कमी पडला ते मी वरती आणले. तुम्हाला जे काय काय प्रसंग आज सांगतो पण नाही नाही. रात्रीच्या 9-10 वाजता आम्ही स्मशानभूमीत बसलेले पुढं प्रेस ते आम्ही बसले का मन शांत होतं तिथे. म्हणजे तिथं कोण जात नाही तिथे आम्ही गेलेलो रात्री 9-10 वाजता काय ऐकतात घरची पाणी मागत बसले. म्हणजे काय काय असतं मला चालता येत नव्हतं तेव्हा त्यांनी मला साहिल मध्ये असं कोणता गुण आहे की तुला हा खूप आवडतो असं. एक गुण नाही सांगतो. वा वा क्या बात आहे. आता त्याच्याकडे माहिती दिलं कसं आहे त्या माहितीची काही गरज नाही, पण असं मैत्री सांगून केली जात नाही. मैत्री आठवड्यामध्ये आणि मित्र असं असतं की काही मित्र असे असतात त्यांच्या साथीने आपण उंच त्यांच्या साथीने मी गेलेलो आहे. आणि काय मित्र असते पाठीमागं पण. आता कसं आहे सर, ज्यावेळेस आम्ही प्रथमेश इथून खेळला जायचो ना, त्यावेळेस आम्ही 4-4:30 इथून निघतो. आमची फॅमिली अशी आहे की सर त्यांनी कधीच मला त्यांच्या मुलापेक्षा वेगळं मानलं नाही. आम्ही कधी येऊ त्यांना जर कळलं ना साहिल सोबत ती भिंत माझ्या घरी कळलं प्रथमेश सोबत भिंत. आम्ही ग्राउंडला जाताना त्याच्या पायात तो बोलला की इंजरी झाली सर, त्याला कुरूप आलतं. माझ्या पायाला आत्ता आहे, त्याला त्या भरतीच्या काळात झालं. तर त्याचं कुरूप असं होतं सर की पाय टेकवता येतो आणि त्यावेळेस पर्ची मारायची असते. तो म्हणायचा मला डेम पाहिजे. आम्ही तर म्हणजे आमच्या भाषेत होतं कसं आहे सर, बारकाले मुलं बसतात शिव्या प्रकार सगळ्यांना माहिती, आम्ही शिव्या देऊनच बोलायचो की बाबा तुला पळ नाही. आणि ती शिवे दिल्यानंतर तो वेगळा नाही पाहिजे, ते शिवे वेगळे असतात सर. आपण जर ते वेगळे जर त्याला त्यावेळेस आम्ही असं बोलतो जर भरती व्हायचं तुला पळ नसेल जरा ते भाषेत आता समजून घ्या तुम्ही. त्याच्यात त्याला त्यावेळेस बोलायचं आम्ही किंवा पाळायला पाहिजे. आणि माझी इंजरी मला झाली त्याला माहित नव्हतं. तो आठवडा 2 आठवडे 10 दिवस असे होते की मी खेळला राहायला गेलो. मी त्याला पण म्हणलेलो की बाबा मी खेळला राहायला जाणार आहे, पण तिथं राहिल्यानंतर त्याचं नाव कॉन्टॅक्ट तुटलं होतं सर. मी जास्त बोलणार मला इंजरी घडली होती, मला कोणाला सांगता येत नव्हतं काहीच नाही. तो अक्षरशः घरी काही वेळा असं त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो घरच्यांना पण म्हणला होता त्याच्या की साहिल बोलत नाही, हे नाही होते, त्याने होते. आणि मी खेळलाच राहायचो. नंतर त्याचे पप्पा पण